गणपतीच्या सिंगसाठी व गणपतीच्या विद्यासाठी सुनील करांडे एगाव यांच्याकडून 201 रुपयाचं बहादर असं पारितोषिक आले आहे। त्याचप्रमाणे मौजा मुंडा पाराने नमन मंडळ मौजा मुंडा पाराने नमन मंडळ
जमलेल्या माझ्या सर्व रसिक मामा प्रेक्षकांच्या चरणावरती मानाचा मुद्रा. रसिक मामा प्रेक्षक हो, आपल्या सर्वांचा आराध्य दैवत श्री गणराया यांचे आपण प्रसन्नमय वातावरणामध्ये दर्शन सर्वांना लाभलेलं आहे. आता आपणासमोर नटखट नृत्याची बिंदी राधा गवळण आणि साऱ्या गोपिका कृष्ण सुदामा वाकड्या यांचे समाज प्रबोधन करणारा संवाद आपल्याला पाहावयास मिळणार आहे. रसिक मायबाप प्रेक्षक हो, पण तत्पूर्वी आपणासमोर एक आध्यात्मिक भाग आम्ही आपणासमोर सादर करणार आहोत. त्या भागाचं नाव आहे पुतना राक्षसी तावत, पुतना राक्षसी तावत, पुतना राक्षसी तावत. कंस राजाच्या बंदीशाळेमध्ये, कंस राजाच्या बंदीशाळेमध्ये देवकीच्या सहा बाळांना कंस राजाने बंद केला. देवकीच्या
आशीर्वाद तुला बोलावण्याचे कारण म्हणजे एकच आहे. पुत्र तू मला भाऊ म्हणतेस ना. मग पुत्र मी आज तुझ्यावर कामगिरी संपवणार आहे. कामगिरी तू पार पाडायची. पुत्र सरळ गोकुळात जायचं. त्या गोकुळामध्ये आमचा हळूहळू श्रीकृष्ण तो गोकुळामध्ये वाढतोय. त्याचा तू श्रवण करायचा. पुत्र त्याचा तू कायमचा बंदोबस्त करूनच यायचा.
महाराज पारदर्शी आणि हौशी कलाकार नमन मंडळांचे अत्यंत आभार. धन्यवाद. रसिको हौशी कलाकार नमन मंडळ बोलावली. हौशी कलाकार नमन मंडळ बोलावली आपल्यासमोर सविनय सादर करत आहोत. नृत्याची बिजली शृंगारी गवळण. नृत्याची बिजली शृंगारी गवळण. स्वर्गातील उर्वशी अप्सरा रंभा आणि आजच्या या कलियुगातील नृत्य साम्राज्याला एक पाऊल मागे हो म्हणणारी ढोलकीच्या तालावर घुगऱ्याच्या बोलावर नृत्याची बिजली शृंगारी गवळण. पाहतच रहा शृंगारी गवळण.
सर्वांनी मनावर घेतलं तर का नाही होणार? बरोबर आहे तुझं, पण आपण बोलतो या प्रेक्षक वर्गाचं काय? प्रेक्षक वर्ग पण असणार आपल्या सोबत अशा नरकावर घेतायला तो हात ना ऐक थोडीशी रचक भरली कर. आता काय करायचं? आताच्या वाजता रचकायला कोणतं कार्य लागत नाही. बरोबर आहे तुझं. पहिली माणसं तर दाखवत होते सगळीच माणसं समोर पुढे जायची.
आता वैवट होत नाही साठी त्याच्या आधीचे ते आवाज काढली. हो ग, आधीची माणसं स्वतः शेती करून आपली उपजीविका भागवायची आणि आता काही वेगळंच बघ. हो ग, परिस्थिती थोडीशी बदलते. लोक त्यांना पसंत करतात. नाश्त्याच्या बाबतीसाठी लोक तरसतात. नाश्ते विकत घेतात. पहिल्यासारखी शेती करू लागले तर आणि तर यामधील परिस्थिती तुमच्या डोळ्यासमोर आलीच असेल. हो नक्कीच, एवढे सारे कृषीवर दोनचार आहेत, पण आता आपल्याला बाजारात जायचंय. अगं हो, पण याच्या पुढच्या पोचवली कशी? मला तर मुळीच माहिती नाही बघ. आता काय करायचं? आता काय ते तेड्या मावशीला बोलावं लागणार. माहिती पडली मावशी. हो हे राहते मार्क मावशीला मारते बघ. मावशी, अगे मावशी, मावशी, अगे मावशी, कोण ग? अगं मावशी राधा. राधा? हो मावशी. तुला सकाळी सकाळी बोलवलाय ना? अगं मावशी येते ना बाजाराला. बाजाराला जायचंय? हो मावशी. मग आले हा? हा मावशी, ये पटकन.
गरम होत आहे गरम होत आहे माझ्यावर रागवतील बाय 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 माझं पिल्लू माझं सोनू हे मावशी एवढं बडबडून तोंडाला मुंग्या येतील की रे तू कोण मुंग्या आली माझ्या तोंडाला मुंग्या आणली आणि मी तशी मी आहे अजून तर मी ताट तशी मी आहे अजून तर मी ताट माझं वय झालंय नाही अजून 60 परत जर पोलीस देली तर लक्षात झाले एवढ्या गडबडीने कशाला मला बोलावलं आम्ही गाठमाट करू बकरीच्या भागात झालंय मस्त ऐकतो ना तुला यायचं असेल ये नाही तुम्ही येऊ जा ठीक आहे जर माझ्यासोबत बाजाराला यायचं असेल ना तर माझ्या सगळ्यांनी मान्य करावे लागतील आली ना मंजुरी आली वस्तीवर अरे बाजाराला जायचं खरं आहे का जे नेसलंय ते दिसतंय मलाही आम्ही यांना दिसते ना एवढे प्रेक्षक आहेत पण आवाजच येत नाही घेतलंय काय हो माझा बिटुकले बाई ते सांगितलं पाहिजे त्याच्याशिवाय तुमच्या मालाची आरोळी कशी बरं देऊ अरे राधाबाई काय घेतलंय काय बाजाराला हो हो सांग सांग सकाळी यमुने तीरी माठ भरले पाण्याने आता यमुनेच्या तीराला पाणीच मिळणार ना सांग सकाळी यमुने तीरी माठ भरले पाण्याने गडबड केली या दयाने वापरे माठ भरले व दयाने म्हणजे सही आणलंय हो का मावशी जास्त पातळ आहे ना तुला बरं हो माग कुठलं माझ्या नशिबात आले तुम्हाला सांगते जरा लांब होते का मी माझी हिरा काय ना पहिलं लग्न झालंय बरं का पण एवढी वाजगड आहे ना एवढी वाजगड आहे ना म्हणून मी स्वतः हिचं दुसरं लग्न लावून द्यायला तयार आहे आणि मुख्य कारण म्हणजे तिच्या पोरींसाठी नाही आताच्या पोरींच्या अटी तुम्हाला माहितीच असतील बरोबर आहे की नाही म्हणजे सगळ्या पोरींच्या नसतात ते आहेत का पण काही काही मुलींच्या असतात बरोबर आहे की नाही मामा साहेब आता तुम्ही माझ्यापेक्षा 4 पावसाळे 10 पावसाळे जास्त बघितले माहिती आहे का मी सांगते काय का अट क्रमांक 1 येतोय ना अट क्रमांक 1 घरात दगड आहे का म्हणजे तुम्हाला माहितीच नाही अहो दादा महेंद्र दादा जग किती पुढे गेले आणि तुम्ही अजून इथेच म्हणजे आम्हाला माहिती तेवढं असतंय दगड म्हणजे घरात म्हातारा म्हातारी आहे का आहे ना बरोबर आहे पटलं अट क्रमांक 2 मुलग्याला सरकारी नोकरी आहे काय काय पण नाही ही अट आहे आणि सगळ्यांनाच माहिती आहे अगदी ह्याला पण छोट्याला माहिती असेल मुलाचं स्वतःचं मुंबईत घर आहे का अट आहे ना बरोबर आहे ना ही मावशी चुकीचं कधी बोलतच नाही तर ह्या अशा अटी आहेत पण ह्या माझ्या हिरेच्या अशा कोणत्याच अटी नाही हिला फक्त नवरा साधा आणि सरळ पाहिजे तर काय म्हणणं माहितीये का जर नवरा नेटका असला जर नवरा नवरा नेटका असला तर फाटका संसारही नेटका करता येईल सांग झालं आता बाजाराला काय घेतलं ते सांग होता कोंबड्याची बाग तेव्हा आधी मला बघा माझी हिरा अजून कोंबड्याच्या पांगे बरोबर उठते हा बरोबर सांग होता कोंबड्याची बाग तेव्हा आधी मला गोठ्यात जाऊन पडली गाई वासरांची मेली जाऊन गाई वासरा पुढे आहे बरं सांग बाई
गोठ्यात जाऊन पडली गाई वासरांची गाठ म्हणूनच मी आणलंय दुधाचे माठ. दुधाचे माठ आणलेस? हो मग पण तुझ्या घरातच दूध आहे ना. बरं बाई चल हो माझं काय तर नाही काय घेतलंय काय बाजाराला बाजाराला काय घेतलंय ते सांग. प्रपंच चालतं आमचा नवा. अगं बाई तुझाच नव्हे आम्हा साऱ्या गोपिकांचा प्रपंच त्याच्यावरच चालतो. हा बाई ते सांग. दयादुधीची विक्रीने प्रपंच चालतो आमचा नवा. मी आणलाय खवा. तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर सरळ नाही ठेवा. पहिलं ना तिला वाकड्या गेलेला अजिबात आवडत नाही. नाही दादा तुम्हाला पण सांगते. हा तर हो माझं काय घेतलं काय बाजार तुम्ही करता करता झाली भांडे तू काय तू चालवलंय तुम्ही करता करता झाली भांडे तू आता सगळ्यांनी कसा चू बसले आणि मी घेतले तू म्हणजे तू खूप आणलंय तुपा चालतं ग माझ्या वयाचं आपण जाऊया बाजाराला. नाही ना मावशी घेऊया तिला पण घेऊया येतो काय एक चमेली ती चमेली वाटते का? काय ती चमेली वाटते का? बरोबर आहे काय म्हणताय चमेली नाही काय ही आहे माझी उगेली. अहो उगेली बाई हिला काय पण म्हणा उगेली म्हणा दाबेली म्हणा चमेली म्हणा अजून काय पण म्हणा ही गोट येणारच. कायद नाही काय घेतलंयस काय बाजाराला? लोणी लोण्यासारखी हाय माझी गोणी. चला तर मग सारिका ट्रॅव्हल्स यांचे ड्रायव्हर सुबोध गुरव यांच्याकडून मावशीला 101 रुपयाचं बहादरचं पारितोषिक आहे आणि त्यांचं म्हणणं आहे अगं हे मावशी त्यांच्यासाठी एक तुला सुंदर असं नाव घ्यायचं आहे सुबोध गुरव. सुबोधराव आता वारकरी संप्रदाय म्हटल्यावर नाव पण चांगलंच पाहिजे की नाही. सुबोधराव पहिलं नाव खास तुमच्यासाठी. हो साहेब तर नाव घेऊ का? विठ्ठलाचा करते धावा आणि चंद्रभागेला चालतात नावा. आधी आळंदीला जावा मग शिंगणापूरला जावा. तर मी आधी शिंगणापूरला गेले बरं का दादा. आधी शिंगणापूरला गेले महादेवाचं दर्शन केले. दिवा लावायला नव्हतं तेल म्हणून मी घेतलं पाणी. अशीच असते प्रत्येक घरातील कहाणी. अहो खूप शोधलं खूप शोधूनही कोठेच सापडले नाही पत्र. म्हणून मी जवळ केलं चंद्रभागेचे पात्र. त्या चंद्रभागेच्या पात्रात राहून ज्वलंत होतील नवनवीन धोरणा. त्या चंद्रभागेच्या पात्रात राहून ज्वलंत होतील नवनवीन धोरणा. आणि सुबोध साहेब तुमच्यासारख्या रसिकांमुळे मिळते आम्हा कलाकारांना प्रेरणा. अरे आता काय झालं ते सांगा. आता काय झालं म्हणजे मुलींना विचारलं तुला घेत सांगितलं नाही. माझं काय न्यायचं कशात काय फाटक्यात पाय चला काय सांगितलं पाहिजे माझ्याशी ठीक आहे. बाजाराला जायचे आहे वळणं किंवा बाजाराला जायचे आहे
पन्ना वळणाची वाट माझ्याकडे आहे का? आता तो येणं सुद्धा फार बाई अवघड आहे. आपण शृंगार गीत गायलं तर आठ कधी संपवेल लोकांना कुठं नाही. Bye.
राजेश माने यांच्याकडून 251 रुपयाचा पारितोषिक, कैलास शिंदे 101 रुपये, सुधीर गोपाल जाधव 501 रुपये, देवदास बाबू चव्हाण 221 रुपये, प्रितेश सदाशिव मालक 111 रुपये, हर्ष केशव बने 201 रुपये, अनंत शिवराम नावले 202 रुपये, पांडुरंग बाबू निर्माण 201 रुपये, पायक प्रवीण जोगले व तन्वी प्रवीण जोगले आंबाव पोंगसे यांच्याकडून 201 रुपयाचा पारितोषिक, साजिनी सुशांत नावले यांच्याकडून मावशीसाठी 201 रुपयाचा पारितोषिक, मानसिक दीपक नावले 101 रुपये, संचाली दीपक नावले 101 रुपये, प्रसाद रामचंद्र वनकर 501 रुपये, दुर्वा सिद्धी विनेश निर्मल गवळ्यांसाठी 110 रुपये, विघ्नेश कानेकर नाथगाव धमालवाडी यांच्याकडून 100 रुपये. त्याचप्रमाणे या सर्व बक्षिसार्थ्यांचं हौशी कलाकार नमन मंडळ बोलवले त्याबरोबर धन्यवाद.
पृथ्वीवर मागू लागला तेव्हा पृथ्वी माता गायची रूप घेऊन विष्णूला शरण गेली आणि म्हणाली, विष्णू कोण पृथ्वीवर तू मागू घालत आहे? तेव्हा श्रीविष्णू म्हणाले, काळजी न करू, मी देवकीच्या पोटी आता अवतार घेऊन कौसाचा नाश करेन. तोच मी आठवतात श्रीकृष्ण भगवान मला कुंडली गवळते. पण हो, त्या कौसाची खोड कशी मोडायची आले लक्षात. मग तरी त्याने बंद केले पाहिजे, मग तो आपल्यावर चालतून येईल. ही कामगिरी आपण करता आपल्या मित्रावर थांबवली पाहिजे. सुदामा, ए सुदामा, एकाएकी बोलवण्याचे कारण म्हणजे एकच आहे. आणि ते म्हणजे 16 मेळा शासनाकरण मात्र नंतर काय त्या मुलाजवळचा आपल्याच गुण राहायला पाहिजे. ही कामगिरी मी तुम्हाला दोघांवर सोपवत आहे. देव बाप्पा, एवढीच ना कामगिरी, जाऊया आपण कुठे? येतो मी. इथं काय आहे? जमीन हारली. कामगिरी सांगितलेली आहे ना. मी बाबा कामगिरी पूर्ण ऐकली आहे. बघ, तू कामगिरी पूर्ण ऐकली आहेस ना? तू करशील ना? वेळा आहेस तू. काय वेळा आहे? माझ्याने बाबा काय झेपणार नाही. अरे एवढी मोठी कामगिरी आणि मी करणार? मला तरी होणार आहे काय? काय गवळण लिखीची आहे त्याने. आपण दोघीच कशी कामगिरी पार पाडायची सांगा. कठीण आहे बाबा. अरे पण देव बाप्पांची आज्ञा आपल्याला मानलीच पाहिजे. करणार कोण कामगिरी? अरे घाबरतोस काय? अरे आपल्या जोडीचा बोबड्या आहे. बोबड्या त्याला पटकन बोलवून त्याला आवाज देतो. तो कामगिरी 100% करणार. असेल काय? जवळ असेल काय? असेल जवळ. बघतो. अरे बोबड्या रे बोबड्या. काय एवढा बोंबटतोय वेड्या. अरे बोबड्या रे बोबड्या. बोबड्या लवकर या लवकर. लवकर ये. अरे कारे तुझा कमरी तो गायला Hey!
एक नंबरचा गेला कुठं होता तू होता कुठं बोलत एवढा काय आणि बापूस गेला खालच्या लागात आणि बापूस खालच्या लागात तुला काय उत्पादन होता एवढा काय याला रावण दिसला याला हा एक नंबरचा पोर आहे ना याला खोटा कसा माझ्या पोटी जाता रावण दिसला काय झालं काय दगड होता काय केलं गायला बांधून घे कलियुगातल्या पोरांची कर्म काय घडणार रात्री एक एक दोन वाजेपर्यंत काय करीत असतात त्या भगवंताला माहिती ही अशी देवला का बांधायला लागली भगवान देऊळ बांधावं का लागलं तुला सांगतो अशी बलिष्ठी देवला आपल्याला बांधायला लागली बलवान नाव दिख्यानो या परमेश्वरा वेगवेगळ्या रूपाने जन्म घ्यावं लागलंय तू अपार युगात घ्यावा लागला सत्य युगात घ्यावा लागला अरे वेगवेगळ्या युगात जन्म घेतला तरी वेला हा मनुष्य प्राणी काय जन्माचा आतापर्यंत सुधारलेला नाही हा वेला खोटा जन्मा कर्म मेल्याचा दंड काय तुला सांगू अरे भाऊ आजच्या या कार्यक्रमात लोकांनी काहीतरी घरात चांगलं गेलं पाहिजे बरोबर तिकलं पचकत पाना काहीतरी बोलून उपयोगाचा नाही आपण त्या भगवान देवाच्या फुल्यात कार्यक्रम करतोय बरोबर ना माझ्या जमलेल्या ठाकल्या जनतेला एवढंच सांगायचं की आपल्याला मनुष्य प्राणी हा देह घेतलाय 84 योनी फिरल्यानंतर मनुष्य प्राणी हा देह आपल्याला घेतलाय पण आजचा मनुष्य प्राणी काय माहितीये काय 80% 90% एकदम खोटा आणि 10% चांगला नुसता दिखावा करतो देवला काय पेढ घेऊन जातो काय चादर घेऊन जातो काय वट्या काय करतो काय अमुक काय करतो तमुक काय तुला म्हणायचंय तरी काय अरे बाबा हा माणूस आतापर्यंत सुधारलेला नाही जरी तो किती सुधारला असला तरी हा आता कलियुगातला माणूस खोटामध्ये लय खोटा बरोबर अरे बाबा त्यासाठी चांगलं सत्कर्म करावं लागतं आपल्याला याची जर मोक्ष प्राप्ती घ्यायची असेल
थर थत कलम चांगलं केलं पाहिजे, थंतांची संगत केली पाहिजे. मग ती चांगल्या प्रकारचं इकडं कीर्तन सांगितली, कुणी ऐकलं नसेल. लक्ष वाटावण्यात आताच्या अरे बाबा, अशी ही पिढी बलबाद झाले. कृपया तरुण पिढीने लाग मारू नका. पण आपलं जीवन जर थालकत जगायचं असेल तर आई वडील भगवंत ह्या सर्व लोकांची सेवा केली पाहिजे. आई वडिलांच्या आज्ञेमध्ये राहिलं पाहिजे. आपल्या सर्व सुखजनांनी आपल्या मोठ्या लोकांनी देवलं बांधली कशासाठी बांधली नाही, नामस्मरण केलं पाहिजे. आपलं काय होतंय माहितीये काय, आपलं 80% 90% लक्ष वाईट गोष्टीला असतं आणि 10% लक्ष चांगल्या गोष्टीला असतं. लक्षात आलं काय? येणाऱ्या नवीन वर्षाचा सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. एवढं चांगलं सांगितलं याला हा त्याला काय तुला घेतला. मग आजपासून एवढं चांगलं प्रवचन सांगितलं. काय म्हणतो आम्ही कशासाठी बोलवलंय माहितीये? कशासाठी बोलवलाय आता विसरूनच गेलास तू. अरे होय, कशासाठी बोलवलाय ते इथूनच गेला. हे मेल्याच्या पायना मी चांगला सुदूर बुदूर होतोय. कशासाठी? अरे आपले ते आपले कृष्णदेव आले होते, देव बाप्पा आले होते. अरे कशासाठी आले होते? एक छोटीशी कामगिरी सांगितली. छोटीशी काय म्हणतो काय? अरे होतात. अरे कसली एवढी कामगिरी सांगितली नाही. बस 16 शस्त्र 108 गवळणींचा मेळा. 108 गवळणींचा मेळा. तो थाटमाट करून मथुरेला चाललाय. काय म्हणतो काय? मग तो मथुरेला न जाता आपल्याच गोकुळात राहिला. ही कामगिरी आपल्याला चांगली कामगिरी सांगितली नाही, पण करायची Thank you.
काय झालं होतं काय जरा इकडे लक्ष दे. खूपच लक्ष आहे तुमच्याकडं. सुबोध गुराव सुबोधराव यांचं एक छानचं नाव घे पाहू. ते आले कुठे सुबोधराव? नाव घे. हो का? बरं नाव आहे का? तर चौफेरी वाड्याला 7 खांब. चौफेरी वाड्याला 7 खांब. चौफेरी वाड्याला 7 खांब. दशरथाच्या पोटी जन्मले राम. राम गेले 15 रुपये आणले 15. राम गेले 15 रुपये आणले 15. 15 रुपयांची घेतली साडी. गोळवलीत मोडली गडी. नेसली साडी लवकरच आले उलटल या गाडी. कमरेला दिल्या उघडलं दार. दादा आता पडले त्या. तर कमरेला दिल्या उघडलं दार. दादा शेजारी भिंत. भिंत शेजारी कपाट. कपाटा शेजारी खाट. खाटेवर गादी. गादीवर उशी. उशीवर पारात. पारातीत वाटी आणि वाटीत तूप. तुपासारखं सुबोध रावांचं रूप. लग्न झालंय का त्यांचं? रूपासारखं सुबोध रावांचं रूप. रूपासारखा त्या दोघांचा जोडा त्यांचा आणि वहिनींचा. रूपासारखा त्या दोघांचा जोडा दिसेल सदा बहारदार. पण सुबोध राव तुमच्यासाठी काय मुगडा आहे माझ्या हृदयाचं दार. विघ्नेश काणेकर यांचं देखील नाव घ्यायचं आहे. विघ्नेशराव नाव आहे का? तर नक्काच जेव्हा पोरी तेव्हा मावशी सजते. पण सजते हो मावशी. बरोबर आहे ना? बरोबर हो. तुम्ही आता या अशा पोरीनी लाली लिपस्टिक सगळा मेकअप केल्यावर आम्हा म्हाताऱ्या बायकांना पावडर तरी लावायला पाहिजे की नाही? म्हणून म्हणते नक्काच जेव्हा पोरी तेव्हा मावशी सजते. आणि विघ्नेशराव नंतर भेटा. तुमची बरोबर सर्व्हिसिंग करते. तसे संजय गावडे कुठे गेले? छानचं नाव घे. संजय गावडे. शिवरायांचे स्वराज्य जिजाऊंचे स्वप्न आणि संभाजी राजांचा पराक्रम. शिवरायांचे स्वराज्य जिजाऊंचे स्वप्न आणि संभाजी राजांचा पराक्रम. राजाराम राजांचे थोरवे आणि तारांचे गोडवे. घोरपडे बंधू थोरते. घोरपडे बंधू थोरते आणि धन्य ते हंबीराव मोहिते. तानाजीने ही लावली आपल्या प्राण्यांची बाजी. तानाजीने ही लावली आपल्या प्राणांची बाजी आणि धन्य ते मुरारबाजी. अशा साऱ्या वीरांनी स्वराज्यासाठी अर्पिले देहभान. अशा साऱ्या वीरांनी स्वराज्यासाठी अर्पिले देहभान. आणि संजय साहेब तुमच्यासारख्या रसिकांमुळे तुमच्यासारखे रसिक जन आहेत. आम्हा कलाकारांचे प्रेम असतात. आम्हा कलाकारांचे प्रेम बाजाराला काय नेऊ?
अरे बाबा तू पण आलाय मला पण हवाय अरे माझं पाठ बोललं आता बाजारला काय येऊ मस्त बोला अरे नाही पुढचं पाठ बोला पुढे अरे हाय अरे माझं पाठ बोललं खाली जाशील अरे काय काम आहे काय बोला ना आमचं काम आहे आम्ही काय म्हणतो तू आलीस कुठून आणि जाणार कोणी बरोबर ना त्यांचं नाव आता छानपैकी झालं पाहिजे की नाही आता नमन म्हटल्यावर मृदुंग आला बरोबर ना म्हणूनच म्हणते मृदुंगाच्या तालावर कला करतो आम्ही न्यारी मृदुंगाच्या तालावर कला करतो आम्ही न्यारी सात शृंगार करुणी चालले आम्ही मथुरे बाजारी प्रेक्षकांची साथ असते कायम आमच्या उरी प्रेक्षकांची साथ असते कायम आमच्या उरी सदैव राहो आम्हावरी साहेब तुमची कृपा दृष्टी सारी तुमची कृपा अरे काय बाजू काढू नको तुला विचारलं काय मी तू आलीस कुठून जाणार कुठून अरे हा मी आली कोकणातून आणि जाणार थेट मथुरेला दुसऱ्या मार्गाने जाईल 12 मार्गाचा एक मार्ग करून देते आम्ही श्रीकृष्ण देवांच्या तुम्ही देवांचे सौंदर्य असाल पण अरे पण मी तुमच्यावर विश्वासच कसा ठेवू विश्वास काय कायदा आहे का देवांचा मामाला म्हणून तुझी वाढली कृष्ण देवांचा मामाला म्हणून तुझी वाढली Thank you.